प्रेम की वेदना पार्ट 3. तिच्या शोधाची सुरुवात. आर्यन निघून गेल्यावर दिशा काहीच बोलू शकली नव्हती. पण तिच्या मनात एकच प्रश्न, तो परत येईल? त्या दिवसापासून दिशा लायब्ररीला दिवसातून 2दा जाऊ लागली. कुठे काही क्ल्यू मिळतो का? कुणाला त्याच्याबद्दल माहिती आहे का? एक दिवस ती बसलीच होती आणि तिला अचानक तेच टेबल दिसलं जिथे तो बसायचा, पण खुर्ची रिकामी. टेबलवर कुणीतरी ठेवलेलं एक छोटं पुस्तक. दिशाने ते उघडलं. पहिल्या पानावर लिहिलं होतं, दूर जाणं नेहमीच नाती तुटण्यासाठी नसतं, कधी कधी नाती वाचवण्यासाठीही असतं. हे वाचून दिशाचे हात थरथरले. हे वाक्य कुणी लिहिलं? आर्यनने. त्या क्षणी लायब्ररियन आला. तू रोज इथे येतेस, सगळं ठीक ना? दिशा हळूच म्हणाली, मला त्याच्याबद्दल माहिती हवी आहे. लायब्ररियन क्षणभर शांत राहिला आणि हळूच म्हणाला, तो इथे शिकायला नाही येत, तो कुणाला तरी भेटायला येत होता. दिशा थबकली. भेटायला? कोणाला? तिने ताबडतोब विचारलं. मग कोणाला? लायब्ररियन फक्त एक ठिकाणचं नाव सांगतो आणि दिशा पहिल्यांदा लायब्ररीच्या बाहेर धावते. कुठे? का? कशासाठी? आणि ती तिथे जात होती तिथे खरंच आर्यन असेल का? एपिसोड 3 इथे संपला. पण कथा इथे संपत नाही. पार्ट 4 लवकरच.